हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा आपला टॉपिक हा विज्ञान विषय आहे। विज्ञान विषयावर आधारित आपण प्रश्न इथे बघणार आहोत। ते प्रश्न आपण सविस्तर बघू त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवीन अपडेट्स आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील। सायन्सवर आधारित बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळतात। तर आपण आज सविस्तर वन लाइनर प्रश्न इथे बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आहे, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? याचं उत्तर आहे मूत्रपिंडाचा आजार। पुढे बघू, यामध्ये दिलेलं आहे रिकामी जागा, यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते, तर याचं उत्तर आहे कॉड लिव्हर ऑइल। इथे आपण वन लाइनर मुद्दामूनच प्रश्न घेतलेले आहे ऑप्शन न घेता, म्हणजे जास्तीत जास्त आपला प्रश्नाचा सराव व्हावा आणि जास्तीत जास्त प्रश्न आपले एकाच व्हिडिओमध्ये कव्हर व्हावे यासाठी। पुढे आहे मोतीबिंदू या दोषामुळे होतो, याचं उत्तर आहे नेत्रभिंग। नेक्स्ट आहे दाताची रक्तपिती रोग म्हणजे रिकामी जागा स्कर्व्ही। स्कर्व्ही हा रोग दाताशी संबंधित आहे आणि स्कर्व्ही रोग विटॅमिन सीच्या कमी असल्यामुळे होतो। एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर विटॅमिन सी कमी असेल तर स्कर्व्ही रोग त्यांना होण्याची शक्यता असते। पुढे बघू, पेपेन हे औषध द्रव्य कोणत्या फळापासून काढले जाते? याचं योग्य उत्तर आहे पपई। पपईपासून पेपेन हे औषध तयार होते। पुढे आहे रिकामी जागा कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर त्या आहेत पांढऱ्या पेशी। पुढे बघू, नर मानवाचे लिंग गुणसूत्र कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे XY, म्हणजे जेंट्समध्ये XY आणि लेडीजमध्ये XX हे गुणसूत्र आपल्याला बघायला मिळतात। पुढे आहे गंडमाळा म्हणजे गॉयटर म्हणजे या रिकाम्या जागा ग्रंथींना आलेली सूज होय, तर गॉयटर हे आपल्या गळ्याशी संबंधित असते। याचं उत्तर आहे थायरॉईड। मित्रांनो, आजचा टॉपिक अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। कोणती ग्रंथी डायबिटीस या व्याधीशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पेनक्रियाज। ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवाला होतो? तर ते आहेत डोळे। ग्लुकोमिया आणि ट्रॅकोमिया असे दोन रोग असतात, ते डोळ्याशी संबंधित असतात आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोणता पाचन संस्थेचा भाग नाही? तर इथे उत्तर दिलेलं आहे फुफ्फुस, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असतील आणि त्यामधलं फुफ्फुस हा नसणार आहे आणि उरलेलं ऑप्शन हे पाचन संस्थेचा भाग असणार आहे। स्वादपिंडात कोणते स्त्राव स्त्रावतात? तर याचं उत्तर आहे इन्सुलिन आणि सोमॅटोट्रॉफिन हे 2 स्त्राव स्वादपिंडातून स्त्रावतात। मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। पुढे आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? याचं उत्तर लोह हे असणार आहे। लोहापासून हिमोग्लोबिन तयार होते। नेक्स्ट आहे पेसमेकर रिकामी जागा विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते, तर त्याचं उत्तर आहे हृदयाचा। पुढे आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून रिकामी जागा बाहेर पडतो, तर तो आहे अमोनिया वायू। अमोनिया वायू कांद्यात खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे कांदा कापताना नेहमी आपल्या डोळ्यात पाणी येते। नेक्स्ट आहे एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही? याचं योग्य उत्तर आहे एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तूच्या वापराद्वारे। मोठ्या प्रमाणात तहान लागणे, भूक लागणे, वारंवार लघवी होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे रिकामी जागा या रोगाची आहे, तर याचं उत्तर आहे मधुमेह म्हणजे डायबिटीज। पुढे आहे BCG ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? याचं उत्तर आहे क्षयरोग म्हणजे TB या रोगासाठी BCG ही लस वापरतात। पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते? याचं उत्तर आहे मज्जासंस्था। मानवी शरीरातील स्नायूचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे 39%। नेक्स्ट बघू, प्रोटीन सर्वात जास्त खाण्यासाठी कोणत्या पदार्थात आहे? उत्तर आहे सोयाबीन। सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असल्यामुळं मानवी शरीरासाठी सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचं मानले जाते। पुढे आहे व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर ते आहे विषाणू। प्रोटोझोआ या संघ प्रकारात येते, याचं उत्तर आहे हायड्रा। नेक्स्ट आहे कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे? वटवाघूळ। लिंबू आणि संत्रा हे रिकामी जागायुक्त फळ आहे, तर ते आहे सायट्रिक आम्ल म्हणजे सायट्रिक ॲसिड लिंबू आणि संत्रा यामध्ये बघायला मिळणार आहे।
रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग येण्याची शक्यता वाढते? तर त्याचं उत्तर आहे कोलेस्ट्रॉल. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल, हृदयरोग होण्याची शक्यता खूप जास्त असते. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? याचं उत्तर आहे मांडीचे हाड. त्याचं नाव आहे फिमर. हे सगळ्यात मोठं हाड मानलं जाते, म्हणजे खूप जास्त लांब हाड असते पूर्ण शरीरातील हाडांपैकी. पुढे आहे मुळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर जीवनसत्व डी यामुळे मुळदूस हा विकार होतो. ज्याच्या शरीरात जीवनसत्व डी कमी असेल तर त्यांना मुळदूस हा विकार होण्याची शक्यता जास्त असते. कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही? याचं योग्य उत्तर आहे मधुमेह. निकट दृष्टिकता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो? तर ते आहे अंतर्वक्र. म्हणजे एखाद्याला जर निकट दृष्टिता हा दोष झाला असेल तर त्याला अंतर्वक्र भिंगाचा चष्मा डॉक्टर वापरायचा सल्ला देतात. तर यामध्ये 2 प्रकारचे दोष असतात, एक निकट दृष्टिता आणि दुसरा दूरदृष्टिता. अंतर्वक्र निकटसाठी असते, बहिर्वक्र भिंगाचा चष्मा दूरदृष्टिता दोष ज्यांना असेल त्यांच्यासाठी असते. इथे आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघू, सूर्याच्या कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व ड. सूर्यकिरणापासून आपल्याला जीवनसत्व ड प्राप्त होते, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. पुढे आहे स्पायरोगायरा काय आहे? तर स्पायरोगायरा हे एक प्रकारचं शैवाल आहे. DNA सविस्तर रूप कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. इथे आपण विदाऊट ऑप्शन घेतल्यामुळं आपल्याला सोपं जाईल, परंतु ऑप्शनमध्ये थोडासा गोंधळ होतो आणि आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळं अतिशय महत्त्वपूर्ण आणि काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे आपल्याला. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे याचं सविस्तर रूप आहे. पुढे आहे वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो? तर ते आहे हरितद्रव्यामुळं. नेक्स्ट आहे पेशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे कर्करोग. कर्करोग म्हणजेच इथे आपण याला कॅन्सर म्हणू शकतो. नेक्स्ट आहे रिकामी जागा या नावाचे डास चावल्याने हत्तीपाय होतो. तर तो डास आहे क्युलेक्स. क्युलेक्स हा डास खूप खतरनाक आहे आणि एखाद्या व्यक्तीला जर तो चावला असेल तर त्याच्या पायाला इजा होते, म्हणजे हत्तीरोग या प्रकारचा रोग होतो. हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. तर तो आहे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका प्रामुख्याने सेल्युलोजपासून तयार होतात. नेक्स्ट आहे डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोग म्हणजे इथे आपण TB याला म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे होते आजचे विज्ञान म्हणजे सायन्स या विषयावर आधारित अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. इथे आपण विदाऊट ऑप्शन 1 लायनर जास्तीत जास्त विज्ञानाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच्यासमोरचे प्रश्न इथे आपण घेणार आहोत. हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतात, म्हणून व्हिडिओला एकदा आणखी रिवाईज करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.